बातमीपत्राला सुरुवात करूयात। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर कारवाई सुरू केलेली आहे। आधी सिंधू नदीचं पाणी थांबवण्याची घोषणा केली आणि त्यानंतर शनिवारी भारतानं पाकिस्तानसोबत सर्व प्रकारची आयात निर्यात व्यापार हे बंद करण्याचा निर्णय घेतला। तर भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे। अशात त्यांचे नेते आणि राजनैतिक अधिकारी पुन्हा एकदा पोकळ धमक्या देऊ लागलेले आहेत। पाहूयात। पहलगाम दहशतवादी हल्ला, भारताकडून कारवाईचा धडाका। पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी, नेत्यांची तोंडी पोकळ धमकी। पहलगाममध्ये 26 निष्पाप पर्यटकांचा जीव घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली। पाकिस्तानसोबतचा सिंधू जलकरार रद्द करण्यात आलाय। शिवाय आयात निर्यातीचा व्यापारही बंद करण्याची घोषणा केली आहे। सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर पाकचा जळफळाट सुरू झालाय। पाकिस्तानच्या नेत्यांकडून भारताला वारंवार धमकी दिली जाते। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पुन्हा एकदा धमकावलंय। जर सिंधू नदीवर भारताने प्रकल्प बांधला तर पाकिस्तान थेट युद्ध करेल असा इशारा त्यांनी दिलाय। सिंधू नदीवर प्रकल्प बांधण्यास आमचा विरोध असून आम्ही मग थेट कारवाई करू असं पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी धमकावलंय। अगर कोई इस किस्म का स्ट्रक्चर बनाने की कोशिश करेंगे, वी विल स्ट्राइक दैट स्ट्रक्चर। बिल्कुल वी विल स्ट्राइक दैट स्ट्रक्चर। दैट विल बी एन एक्ट ऑफ एग्रेशन अगेंस्ट पाकिस्तान। वो पाकिस्तान के खिलाफ जारियत होगी। जारियत सिर्फ तोप के गोलों से या बंदूक चलाने से नहीं होती। जारियत के बहुत से अशकाल होते हैं, बहुत सी उसकी जो फेसेस होते हैं, उसमें ये भी एक फेस है। ये बहुत बड़ा फेस है। इससे तो कौमें जो हैं वो प्यास से या भूख से मर सकती हैं। तो ये अगर उन्होंने इस किस्म का अटेम्प्ट भी किया को आर्किटेक्चरल, तो स्ट्रक्चर को पाकिस्तान जो है डिस्ट्रॉय करेगा। भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानी नेत्यांकडून वारंवार चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत। भिके कंगाल पाकिस्तानी नेते बलाढ्य भारताला युद्धाची धमकी देत आहेत। आधी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांनी अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती। आता रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी पुन्हा भारताला अणुयुद्धाची पोकळ धमकी दिली आहे कि अगर आज पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है। पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है। The irresponsible statements coming out from that side has compelled us, and there are some other leaked documents whereby it has been decided to strike certain areas of Pakistan. So that makes us to feel that this is going to happen and it's imminent. And as I said, knowing Pakistani nation, the armed forces of Pakistan, supported by people of Pakistan, we are going to respond this time and respond with full spectrum of power. एकीकडे पाकिस्तानचे नेते भारताच्या भीतीने वाटेल ते बरळत असतानाच दुसरीकडे भारत हल्ला करेल या कल्पनेनेच तिथल्या खासदारांची घाबरगुंडी उडाली आहे। भारताच्या हल्ल्याचा धसका घेतलेल्या पाकिस्तानी खासदाराने थेट देश सोडून जाण्याचं वक्तव्य केलंय। याचंही वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। और बतौर पाकिस्तानी अगर जंग बढ़ जाती है तो बंदूक लेकर बॉर्डर पर जाएंगे? नहीं, अगर जंग बढ़ जाती है तो मैं इंग्लैंड चला जाऊंगा। और बतौर पाकिस्तानी अगर जंग बढ़ जाती है तो बंदूक लेकर बॉर्डर पर जाएंगे? नहीं, अगर जंग बढ़ जाती है तो मैं इंग्लैंड चला जाऊंगा। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करतोय। सलग 10 दिवस एलओसीवर गोळीबार करण्यात येतोय, ज्याला भारतीय सैन्य जोरदार प्रत्युत्तर देत आहे। तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडून पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडण्यात येतोय। पाकिस्तानची सर्व बाजूनी कोंडी केली जाते। एकंदरीतच भारताने पाकिस्तान विरोधात सुरू केलेला कारवाईचा धडाका त्यांच्या जिव्हारी लागलाय आणि त्यामुळे त्यांचे अनेक नेते आणि अधिकारी असं बरळू लागले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।